आज मुख्यमंत्र्याचं एक स्टेटमेंट मी ऐकलं. मुख्यमंत्री म्हणाले की जे गुन्हेगार प्रवृत्तीचे मंत्री आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना काढणार आहोत. आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65% गुन्हेगार मंत्री आहेत आणि हे सरकारनेच प्रसिद्ध केलेले आहे. त्यांचेच सगळे आकडे आहेत आणि म्हणून मग या 65% मंत्र्यांना ते त्यांच्या मंत्रिमंडळातून काढतील काय हा एक प्रश्न आहे. त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आम्ही करू, पण हे सगळं झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे. हे बघा, मी सांगितलं की दागे मंत्र्यांच्या बद्दलची भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये माणिक कोकाटे पण येणार आहे. त्यामुळे हे सगळेच येणार आहे. 65% मंत्री येणार आहे. बीड आणि परभणी आणि स्वारगेटमध्ये झालेली घटना आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची झालेली छेडखानी आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महिला असुरक्षिततेचं जे प्रमाण आहे, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये आणून पिढ्याच्या पिढ्या बर्बाद केलं जाते आहे. हे सगळे प्रश्न या अधिवेशनामध्ये येणार आहे. बीड आणि परभणीचा इश्यू आम्ही नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित केलाच होता आणि आता हे बजेट अधिवेशन आहे. नागपूरच्या अधिवेशनात तर याच्यावर चर्चा करायलाच तयार सरकार नव्हतं, पण मी स्वतः या प्रश्नाला लावून धरलेलं होतं. सरकारने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर थोतांड खोटं होतं आणि म्हणून हक्कभंग सुद्धा आम्ही त्या विषयावरचं माननीय मुख्यमंत्र्यांवर आणणार आहोत. आणि त्याच्यामुळे परभणी आणि बीड हे महाराष्ट्राला घटनेमुळे महाराष्ट्राला काळीमा लावण्याच्या सारखा हा प्रकार आहे. जे आरोपी आहेत त्या आरोपींना जेलमध्ये जे व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं गेलेलं आहे याची पण विचारणा या सरकारशी आम्ही करणार आहोत. बिलकुल, मी तुम्हाला सांगत आहे की या सगळ्या घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना मुद्दामून वाचवलं जाते आहे. ते कुठल्या देशात आहेत, जगाच्या पाठीवर कुठं आहेत, हे भारतातच आहेत, हे कोणालाच कळायला तयार नाही की महाराष्ट्राचं पोलीस विभाग हे एवढं कार्यक्षम झालं काय आणि ते कोणामुळे झालं, तर त्याला सरकारचाच पूर्ण आशीर्वाद आहे का, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या ज्या डीजी आहेत त्यांच्या अकार्यक्षमतेचंही या निमित्तानं सगळे दर्शन राज्याला झालेलं आहे, ज्याचा सातत्यानं आम्ही विरोध केलेला होता. पण त्यांना बसवून ठेवणं आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम, महाराष्ट्र असुरक्षित कायद्याचं करण्याचं काम या सरकारने मुद्दामून केलं काय, हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहेत.